नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर, सुरनर जे-आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे ई-पीक पाहणी 2026 या संदर्भातील. सद्यस्थितीला जर पाहिलं तर ई-पीक पाहणी 2026 याची 1 ऑगस्ट 2026 पासून सुरुवात होणार होती, असं सांगण्यात सुद्धा आलेलं होतं. परंतु अद्यापही जे काही प्रत्येक गावामध्ये सहाय्यक नेमलेले आहेत, त्यांचे लॉगिन अद्यापही सुरू झालेलं नाहीये. परंतु त्यांच्यासाठी आता एक खुशखबर आहे, की त्यांचं लॉगिन आता कशा पद्धतीनं करायचं, तुमचं जे काही DCH-MH हे ॲप तुम्हाला देण्यात आलेलं आहे, त्या ॲपमध्ये तुम्ही लॉगिन कसं करायचं? तुमचं जे काही युजर नेम आणि पासवर्ड जे आहे ते तुमचा मॅच नाही किंवा इनव्हॅलिड म्हणत आहे. त्याला कशा पद्धतीनं व्यवस्थित करायचं, त्या संदर्भातील सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना सुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याबद्दलची माहिती होईल. तर ते कशा पद्धतीनं करायचं, चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी सर्वप्रथम काय करायचं, तुमचं DCH-MH जे काही ॲप आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचे, भाषा निवडा आणि नेक्स्ट वरती क्लिक केल्यावर साइन इन टू सर्व्हरवरती लॉग इन करा. तुमचा जो काही आयडी पासवर्ड आहे तो तुम्हाला इथे टाकायचा नाहीये. खाली फॉरगॅट पासवर्ड एक ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करा. तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला इथे व्यवस्थित टाकून घ्यायचा, तुम्ही ज्या नंबरनं रजिस्टर केलं आहे ते, आणि सबमिटवरती क्लिक करा. तसं झाल्यावर तुम्हाला परत काय करायचं, आता तुमचा इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे. तुम्हाला कुठलाच पैसे अगोदर मेसेज येणार नाही आणि इथं पासवर्ड ठिकाणी तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 8 टाकून रिक्वेस्ट OTP वरती क्लिक करायचं आहे. OTP आला जाईल तुमच्या मोबाईलवर, तो OTP इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि OTP टाकून घेतल्याच्या नंतर परत खाली लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यावर करंट पासवर्ड जे काही आपण ठेवलेला होता 1 2 3 4 5 6 7 8 हा पासवर्ड तुम्हाला इथं टाकायचा आहे. त्यानंतर न्यू पासवर्डमध्ये तुम्हाला जो पासवर्ड ठेवायचा आहे तो पासवर्ड आता तुम्ही इथे टाका. त्यानंतर परत खाली कन्फर्म न्यू पासवर्ड यावरती तुम्हाला परत जो काही आता आपण न्यू पासवर्ड ठेवत आहे तो पासवर्ड तुम्हाला प्रॉपर टाकून घ्या, व्यवस्थित टाका, आठवणीत ठेवा तो पासवर्ड. तो टाकून घ्यायचा आहे आणि खाली परत तुम्हाला इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यावर तुमचं हे प्रोफाईल जनरेट झालं. आता परत तुमचा मोबाईल नंबर टाका, जे काही रजिस्टर आहे तो. त्यानंतर तुम्ही आता न्यू सेट केलेला पासवर्ड इथं तुम्हाला टाकायचा आहे. पासवर्ड टाकून घेऊन खाली तुम्हाला जे काही रिक्वेस्ट OTP दाखवलेला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. OTP तुमच्या मोबाईलवर आला जाईल. परत तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. प्रिपेअरिंग युअर डाटा म्हणजे तुमचा डाटा लोड होत आहे. थोडंसं वेट करा. बॅक वगैरे इथं काहीच घेऊ नका. ऑटोमॅटिकली इथं तुमचा संपूर्ण डेटा अपलोड केला जाईल, अपलोड होईल आणि तुमची जी काही प्रोफाईल आहे ते इथं अपलोड झाल्याच्या नंतर लॉग इन झालेलं आहे. इथं यूज एम पिन जनरेट करू शकता किंवा फिंगरप्रिंट किंवा फेस ऑथेंटिकेशन ठेवू शकता. तुम्हाला जे ठेवायचे ते ठेवा. मी एम पिन ठेवणार आहे. एम पिन सेट करायचं आहे, कन्फर्म करून घ्यायचं एम पिन परत आणि परत सेट पिनवरती क्लिक करा. चेकबॉक्स क्लिक करून प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. इथं तुमचा अकाउंट नंबर तुम्ही भरताना दिलेला असेल ते बरोबर असेल तर ठीक, तुमचं बदलायचं असेल तर तिथं त्या पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता. असं पद्धतीनं हे तुमचं लॉग इन झालं. सेट अवेलेबिलिटी फॉर सर्व्हे यावरती तुम्ही क्लिक करून तुमचे जे काही सर्व्हे वगैरे आहेत ते संपूर्ण इथं तपासू शकता. तुमची ट्रॅक लिस्ट संपूर्ण इथं दाखवली जाईल. त्यानंतर तुम्हाला इथं जे काही तुम्ही केलेले किती आहेत, जर तुमचे आता टास्क पाहायचं असेल की तुम्हाला कोण्या गावात आहात तुम्ही आणि कोण्या गावची तुम्हाला आहे, त्या गावचे संपूर्ण टास्क तुम्हाला माय टास्कमध्ये इथं दाखवले जातील. इथं सीझन निवडायचं आहे 2026-27 खरीप निवडून तुम्ही सबमिट अशा पद्धतीनं सध्या आलेले नाहीत, येतील लवकर. अशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे आणि अशा पद्धतीनं आपलं 100% जे काही लॉग इन आहे ते लॉग इन आपलं झालेलं आहे. आता फक्त प्लॉट अलॉटमेंट राहिलेलं आहे. प्लॉट अलॉटमेंट आल्याच्या नंतर प्रत्यक्षात ई-पीक पाहणी सुरुवात होईल आणि त्यानंतर तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याची जे काही ई-पीक पाहणी असेल ते तुम्ही तुमच्या गावातील जे काही असतील ते त्यांची करू शकता. तुमच्या जर या संदर्भातील आणखी कुणाच्या काही अडचणी होत असतील किंवा तुमचं लॉग इन होत नसेल, अडचणी येत असतील तर किंवा व्हिडिओला मला कमेंट करा. त्यावरती तुमचं जे काही सोल्युशन असेल तर सांगण्याचा 100% तुमचा यावरती प्रयत्न केला जाणार आहे. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.